नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला संख्येचा वर्ग कसा करायचा हे एका ट्रिक्सने शिकायचे आहे। संख्येचा वर्ग करणे म्हणजेच त्याच संख्येने त्याच संख्येला गुणणे। तर आता इथे 45 आहे, तर ह्या 45चा आपल्याला वर्ग करायचा। त्यासाठी एक उभी रेषा काढून घ्यायची किंवा ओढून घ्यायची आणि त्यानंतर आडवी रेषा ओढायची आणि ही 45 ही संख्या या पद्धतीने इथे मांडून घ्यायची। आता यानंतर काय करायचं आहे आपल्याला, इथे 4 आहे म्हणून 4चा वर्ग या साईडला लिहून घ्यायचा। 4चा वर्ग 16 आहे आणि 5चा वर्ग 25 आहे, म्हणून आपण या प्रकारे त्याची मांडणी केली। त्यानंतर आपल्याला हे 4 आणि हे 5 आणि हे 2 यांचा काय करायचा, गुणाकार करायचा। ह्यांचा गुणाकार किती येतो, 4 पंचे 20 आणि 20 दुने 40 आणि हे 40 आपल्याला या बाजूने एक संख्या सोडून द्यायची आणि ह्या बाजूने एक संख्या सोडून द्यायची आणि मधोमध आपल्याला काय करायचे, हे 40 लिहायचे आणि बेरीज करायची। आता 5शी 5, 2शी 2, 6 4 10, हातचाला 1 आणि 1 ने 2। म्हणजे नंतर आता 26चा वर्ग, तर 26चा वर्ग ही याच पद्धतीने करायचा। उभी रेषा, आडवी रेषा, त्यानंतर 26 या प्रकारे लिहून घ्यायचे। इथे 2 आहे, 2चा वर्ग 4 आहे आणि इथं काय आहे 6 आहे, 6चा वर्ग 6 6 36। आता इथे एकच संख्या आहे म्हणून आपल्याला इकडे डावीकडे ह्या संख्येच्या एक शून्य लिहून घ्यायचा, म्हणजे 2 संख्या तयार होतात। त्यानंतर ह्यांचा काय करायचा, गुणाकार करायचा। 6 1 6, 6 दुने 12 आणि 12 दुने 24 आणि ते 24 आपल्याला या प्रकारे इथे मधोमध लिहून घ्यायचे। इकडून एक घर सोडून द्यायचं आणि इकडून एक घर सोडून द्यायचं आणि मधोमध आपल्याला 24 लिहायचे आणि त्यांची बेरीज करायची। 6शी 6, 4 आणि 3 7, 4 आणि 2 6, म्हणजे 676 हा काय आला, 26चा वर्ग आला। आपल्याला 89चा वर्ग करायचा आहे। एक उभी रेषा आणि एक आडवी रेषा आणि 89 या प्रकारे लिहून घ्यायचे। आता इथे 8 आहे, तर 8चा वर्ग 64 इथे लिहून घ्यायचा। त्यानंतर इथे 9चा वर्ग 81 लिहून घ्यायचा। त्यानंतर ह्या दिलेल्या संख्यांचा काय करायचा आहे, गुणाकार करून घ्यायचा आहे। आता 9 8 72 आणि 72 गुणिले 2 किती झाले, 144। आता हे 144 आले आहेत, तर इकडून डावीकडून एक घर सोडून द्यायचं। इथे 4 लिहायचे, इथे 4 लिहायचे आणि इथे 1 लिहायचा आणि ह्यांची काय करायची, बेरीज करायची। 1शी 1, 8 आणि 4 12, हातचाला 1, 4 आणि 4 8 आणि 1 9 आणि 6 आणि 1 7, म्हणजे 7921 हे काय आलं, 89चा वर्ग आला। ते चौथं उदाहरण आहे आणि हे उदाहरण तुम्हाला होमवर्कसाठी आहे। ह्याचं उत्तर कमेंट्समध्ये टाकायचे। धन्यवाद।